जिजाऊ अकॅडमीवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जवळपास 23 जुलै 2025 ला सुरू झालेली आपली काउन्सिलिंग प्रक्रिया आज 5 महिने कंप्लीट होत आहेत. बरेच विद्यार्थी काउन्सिलिंग प्रक्रियेमधून पहिल्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेले आहेत. पण चिंतेचा विषय त्यांच्यासाठी आहे की ज्यांना आतापर्यंत कुठेही सीट मिळालेली नाहीये. सर, काउन्सिलिंग प्रक्रिया संपली का? नोटीस आली का? अजून राऊंड होतील का? बरेचसे प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहेत, सोबतच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं कुठेतरी घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करतोय. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल, नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपण सीईटी सेल वेबसाईट बघितली तर नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला जवळपास 97 नोटिफिकेशन दिसतील मित्रांनो. आता या सुरुवातीपासूनच्या नोटिफिकेशन आहेत. सुरुवातीला आपली NRI ची नोटीस आलेली होती. त्यानंतर हे जे आहे नोटीस नंबर 1, तर हे कॅप राऊंड 1 चं झालेलं रजिस्ट्रेशन, झालेल्या चॉईस फिलिंग, सोबतच सीट मॅट्रिक्स आणि अलॉटमेंट पहिल्या राऊंडचं ग्रुप ए चं, दॅट इज MBBS BDS चं. पण यानंतर प्रक्रिया होतच राहिल्या. ग्रुप बी चं काउन्सिलिंग सुरू झालं, ग्रुप सी चं काउन्सिलिंग सुरू झालं. कुठेतरी बऱ्याच विद्यार्थ्यांना जे कॉलेज पाहिजे होतं तर ते मिळत नव्हतं. पण तरी सुद्धा आपण जेव्हा राऊंडला बघत गेलो तर कट ऑफवर जास्त इफेक्ट झाला नाही. मग शेवटी जे मिळालं तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी समाधान मानलं. आणि आता जर आपण बघायला गेलो तर शेवटची आपली जी नोटीस आहे की जी MBBS BDS बद्दल आलेली आहे, तर यामध्ये कट ऑफ डेट वाढलेली असं सांगण्यात आलेलं होतं की 31 डिसेंबर पर्यंत MBBS BDS चे ऍडमिशन सुरू राहतील. पण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर MBBS BDS चं कुठलंही अपडेट नव्हतं. रिझन एकच, कारण महाराष्ट्र सीईटी सेलवर ज्या पण सीट्स भरल्या जातात, गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट्स तर ऑल इंडिया मधून असतात, पण 85% सीट ज्या आहेत तर त्या स्टेट कोटामधून फिल केल्या जातात सीईटी सेल मधून. पण त्या व्हॅकंट नव्हत्या, BDSच्या सुद्धा व्हॅकंट नाहीत. तर त्यामुळं कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन समोर MBBS BDS बद्दल आलेलं नव्हतं. तर हे त्याचं रिझन. नंतर मग 20 डिसेंबर पर्यंत आपलं आयुषचं शेड्यूल एक्सटेंड करण्यात आलं. आता यामध्ये बऱ्याच मुलांची उत्सुकता वाढली की सर, क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होईल का? कारण बऱ्याचशा अगोदरच्या न्यूज होत्या, जे विद्यार्थी कमी मार्क्स वाले होते, कुठतरी एखाद्या मार्कानं, 2 मार्कानं, 3 मार्कानं त्यांचे मार्क्स भरत नव्हते, क्वालिफाय मार्क्स पर्यंत ते नव्हते. तर त्यांनी वेट केलं की सर आता क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होऊ शकतो. कुणीतरी BSc फॉरेन्सिकला ऍडमिशन घेणार होतं, कुणाला BSc मॅथमॅटिक्स करायचं होतं, फार्मसी करायचं होतं. सर्व विद्यार्थी आपापल्या ठिकाणी थांबलेत, बिकॉज त्यांना वाटत होतं की कुठतरी क्वालिफाईंग क्रायटेरिया आपल्या मार्क्स पर्यंत येईल आणि आपलं जे BMSचं स्वप्न आहे, BHMSचं स्वप्न आहे, तर ते यावर्षी पूर्ण होऊ शकतं. पण आता सिच्युएशन काही वेगळी बनलेली आहे. आता सर्वांमध्येच थोडी सिच्युएशन अशी झालेली आहे. चिंतेचा विषय आहे मित्रांनो की आतापर्यंत कुठलंही अपडेट का बरं नाही सीईटी सेलला. जर आपण बघायला गेलो तर आज सकाळी जर का आपण ही वेबसाईट चेक केली, आता सध्या आपण जो व्हिडिओ बनवतोय तर त्यामध्ये तुम्हाला 97 नोटीस टोटल दिसत आहेत. तर नंबर 1 ची जी नोटीस आहे तर ती आपण बघू एकदा. प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे अलाइड कोर्सेस साठी, स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 साठी BPTH चा हा राऊंड लागलेला आहे. आणि BPTH चा पुढचा जो इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड होणार आहे, म्हणजेच कॉलेजला तुम्हाला स्पॉट राऊंड सारखा जो राऊंड होईल फिजिओथेरपीचा, तर त्यामध्ये जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत तर त्यांची एक लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि शेड्यूल्ड पण आहे की नेमकं कशा पद्धतीने हे शेड्यूल चालणार, स्टेट कोटाचं, इन्स्टिट्यूट कोटाचं. पण BMS BHMS चा अजून काय? कारण MBBS BDS चा तर विषय संपलेला दिसतोय, पण BMS चं नेमकं काय? कारण जे कॉलेज आतापर्यंत काउन्सिलिंग मध्ये आलं नव्हतं, त्या कॉलेजला जर तुम्ही कॉल करून विचारलं तर ते लोक सांगतायत की आमच्या कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. मग जर कॉलेजला मान्यता मिळाली तर शेड्यूल अजून का बरं नाही आलं? नेमका काय प्रॉब्लेम झालाय? कुठेही समजण्याला मार्ग नाहीये. लोक खूप कन्फ्यूज आहे. सीईटी सेलनं कुठलंही अपडेट अजून या विषयावर दिलेलं नाही. पण कॉलेजवाले तरी सांगतायत की आता आमच्या कॉलेजला मान्यता मिळालेली आहे, त्यामुळं पुढचा राऊंड लागतो की काय, तर याचे चान्सेस वाढलेले आहे. तर त्यामुळं आता 20 डिसेंबर आयुषची कट ऑफ डेट होती, पण
यामध्येच मध्ये ऐकण्यातली न्यूज अशी आहे की कर्नाटकमध्ये बऱ्याच कॉलेजवाल्यांनी एक रिक्वेस्ट केलेली आहे की क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी व्हावा, कारण कर्नाटकमध्ये सुद्धा खूप साऱ्या बीएमएच्या सीट्स वॅकंट आहेत, त्यातले पॅकेजेस सुद्धा त्यांनी कमी केलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं? ज्या कॉलेजला अगोदर मान्यता नव्हती त्या कॉलेजला जर का मान्यता आलेली असेल तर परत एकदा नव्यानं शेड्यूल येऊ शकतं का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत की ज्याचं उत्तर आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे. पण सध्या उत्तर जर बघायला गेलो तर कुणाकडेच तुम्हाला हे उत्तर सापडणार नाही, कारण फक्त वेट करणे हे एकमेव उत्तर त्या प्रश्नाचं आहे. कुठल्याही प्रकारचं सीईटी सेलचं नोटिफिकेशन अजून आलेलं नाही. तर त्यामुळं तुम्ही जर समजा कुठं बीएससी ला ऍडमिशन घेण्याचं ठरवलेलं असेल, फार्मसी करण्याचं ठरवलेलं असेल तर नक्की एकदा थोडं तुम्ही थांबू शकता. कॉलेजवाल्यांना एकदा विचारा की सर आम्ही जर ऍडमिशन घेतली तर आम्हाला ताबडतोब डॉक्युमेंट्स परत मिळतील का? कारण जर राऊंड लागला आणि कट ऑफ जर आपल्या मार्क्स पर्यंत आला तर नक्कीच बीएमएस बीएचएमएसचं स्वप्न परत एकदा आपलं पूर्ण होऊ शकतं. पण ज्या पण ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तर त्या कॉलेजवाल्यांसोबत नक्की एकदा चर्चा करून घ्या. आज आपण थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका.